कधी-कधी जीवनात असं वाटतं जणू काहीतरी अडथळा येतोय, मेहनत करूनही यश मिळत नाही, पैसा टिकत नाही, झोपेत सतत वाईट स्वप्न पडतात आणि मनात कारण भीती किंवा नकारात्मक विचार पळत राहतात. जर तुमच्यासोबत हे घडत असेल, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, एक खूप छोटा पण प्रभावी उपाय जो तुमच्या घरात सहज करता येतो आणि त्यासाठी लागते फक्त एक वस्तू, लवंग. होय, मग जी तुम्हाला स्वयंपाकघरात सहज सापडेल, पण ही फक्त चव किंवा वासासाठी नसते. आयुर्वेदात आणि वास्तुशास्त्रात लवंगाचं खास एक स्थान आहे. ती अग्नी तत्वाची प्रतीक मानली गेली आहे, ज्यामुळे तिच्यात नैसर्गिक उष्णता आणि शक्तिशाली कंपन असतो. पौराणिक मान्यतानुसार लवंग वापरल्याने घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, दुष्ट दोष आणि मानसिक अशांती दूर होते. अनेक साधू संत मंत्रसाधना करताना लवंग वापरतात, कारण ती ऊर्जेची संरक्षण करत असते. आता प्रश्न येतो, ही लवंग नेमकी कशी वापरायची? उपाय अगदी सोपा आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 किंवा 2 लवंग एका स्वच्छ कापडात गुंडाळा. ती पिशवी उशीखाली किंवा उशाजवळ ठेवा. केवळ 7 दिवस हा उपाय करा आणि तुम्ही स्वतःचा फरक अनुभवाल. झोप गाढ लागेल, वाईट स्वप्न नाहीशी होतील, मन शांत आणि सकारात्मक वाटेल आणि हळूहळू घरातील वातावरणही बदलायला लागेल. काही जण दर शनिवारी लवंग घरात जाळतात किंवा नमकासोबत कोपऱ्यात ठेवतात. यामागचं कारणही तेच. लवंग ऊर्जेची वाईट लहरी नष्ट करते. वास्तुशास्त्रात सांगितलं जातं की घरात नकारात्मकता ऊर्जा असल्यास आर्थिक अडचणी, मानसिक अस्वस्थता आणि घरात वादविवाद वाढतात. पण जर घरात सकारात्मक ऊर्जा तयार झाली तर यश, शांतता आणि धन आपोआप खेचलं जातं. लवंगाचा वापर म्हणजे कोणतंही मोठं कर्मकांड नाही. ही एक साधी परंपरेने सिद्ध झालेली आणि अनेकांना अनुभवलेली घरगुती पद्धत आहे. आणि लक्षात ठेवा, उपाय करताना मनात श्रद्धा असावी, कारण श्रद्धेमुळेच ऊर्जा सक्रिय होते. तर आजपासून हा उपाय सुरू करा. घरात लवंग ठेवा आणि बघा तुमच्या आयुष्यात येणारा बदल, शांतता आणि नवयश. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच घरगुती उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.